वर्ष होतं 2017. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्हा. एका 18 वर्षाच्या तरुणीवर तिथल्याच आमदाराने बलात्कार केला. तो आमदार होता कुलदीप सिंग सेंगर. पीडित तरुणी आमदाराकडे नोकरी मागायला गेली आणि आमदाराने आणि त्याच्या भावाने तिच्या अब्रूची लक्तरे ओढली. एवढं होऊनही पोलिसांनी गुन्हा नोंद करायला टाळाटाळ केली. उलट पीडितेच्या वडिलांनाच खोट्या आरोपात अडकवलं आणि दुर्दैव म्हणजे पोलीस कोठडीतच त्यांच्या वडिलांचा अंत झाला. शेवटी दिल्ली जिल्हा न्यायालयाने 2019 मध्ये सेंगरला शिक्षा सुनावली. पण याच महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत सशर्त जामीन ही मंजूर केला. यातून एकच दिसतं, सत्तेचा माज कशालाही जुमानत नाही आणि प्रश्न निर्माण होतो, सत्ता मोठी की न्याय. नमस्कार, मी रामेश्वर जामगे. आवाज जनतेच्या मनातल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बोलतोय भारतातील एक अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणाबद्दल. ते प्रकरण म्हणजे उन्नाव बलात्कार प्रकरण. हे प्रकरण केवळ एका मुलीवर झालेल्या अन्यायापुरते मर्यादित नाही, तर न्याय व्यवस्था, राजकीय सत्तेचा गैरवापर आणि पीडितेच्या संघर्षाची एक भयानक कहाणी आहे. 2017 साली उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात घडलेली ही घटना आहे. हळूहळू संपूर्ण देशाच्या नजरेसमोर आली आणि सत्ता मोठी की न्याय हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर उभा राहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाची सुरुवातीपासूनची शेवटपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. उन्नाव जिल्ह्यात राहणारी एक तरुण मुलगी नोकरीच्या शोधात होती. ती आमदाराकडे नोकरी मागण्यासाठी गेली आणि जून 2017 मध्ये तिच्यावर बलात्कार झाला. आणि बलात्कार झाल्याचा आरोप तत्कालीन सत्ताधारी पक्षातील आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर करण्यात आला. मात्र सुरुवातीला पोलीस प्रशासनाने तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ केली आणि नंतर न्यायासाठी सुरू झालेला संघर्ष. पीडित मुलगी अनेकदा पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्थानिक नेत्यांकडे न्याय मागत राहिली, परंतु तिची कोणीही दखल घेतली नाही. न्याय न मिळाल्याने एप्रिल 2018 मध्ये लखनौ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर पीडित तरुणीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी मात्र हे प्रकरण संपूर्ण देशाच्या समोर आलं आणि हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजलं. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या कुटुंबावर झालेला अत्याचार. तिच्या वडिलांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाला धमक्या, मारहाण आणि सतत दबावाला सामोरे जावे लागले. त्यानंतर देशभरातून वाढत्या दबावामुळे हे प्रकरण अखेर सीबीआय कडे सोपवण्यात आलं. सीबीआय चौकशीत आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या विरुद्ध बलात्काराचे ठोस पुरावे सापडले. त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू झाली. त्यानंतर 2019 मध्ये पीडित साक्ष देण्यासाठी न्यायालयात जात असताना तिच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. तिला जिवंत पेटवण्यात आले. 90% अधिक भाजलेले पीडित काही दिवस मृत्यूशी झुंज देत राहिले. हा क्षण संपूर्ण देशासाठी काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगर यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले की हा केवळ गुन्हा नाही, तर सत्तेचा गैरवापर करून न्याय दाबण्याचा प्रयत्न होता. काही वर्षानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने विशेष परिस्थितीचा हवाला देत सेंगर यांना जामीन मंजूर केला. दिनांक 23 ते 24 डिसेंबर 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली आणि सेंगर याला सशर्त जामीन मंजूर केला. या निर्णयावर देशभरात संतापाची लाट उसळली आणि पीडितेच्या कुटुंबाने आणि सीबीआयने याला विरोध म्हणून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील दिले. आमदार बलात्कार करतो, त्याला शिक्षा सुनावली जाते आणि त्या शिक्षेला वरिष्ठ न्यायालय स्थगिती देतं. हे कुठपत योग्य आहे? एखाद्या तरुणीवर एखादा आमदार बलात्कार करतो, त्या आमदाराने केलेल्या बलात्कारावरती शिक्षा सुनावली जाते. शिक्षा सुनावल्यानंतर वरचं न्यायालय जामीन मंजूर करतो.
म्हणजे आमदाराच्या जामिनीपेक्षा त्या मुलीचा जीव महत्वाचा नाहीये का, हाही प्रश्न या न्याय व्यवस्थेवर निर्माण होतो. आजपर्यंत कित्येक पीडित आहेत, कित्येक पीडितांवर अन्याय झाला, अत्याचार झाला. किती प्रकरण या न्याय व्यवस्थेने निकाली काढले. आजही आपण पाहतोय तरुणीवर बलात्कार होतो, महिलेवर बलात्कार होतो, मोर्चे निघतात, आंदोलन निघतात, कॅन्डल मार्च निघतात. 4 दिवस या सगळ्या गोष्टी चालू असतात, पण त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया चालू होते आणि वर्षानुवर्ष या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जातात. खालच्या कोर्टापासून चालू होणारी ही प्रोसेस वरच्या कोर्टापर्यंत जाते आणि खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत जात असताना पैशाच्या जीवावर असली माजुरडी लोक स्वतःचे जामीन मंजूर करून घेतात. मग इथं प्रश्न निर्माण होतो, सत्ता मोठी की न्याय व्यवस्था मोठी? न्याय व्यवस्था सत्तेची रखेल झाली की काय, असाही प्रश्न निर्माण होतो. कारण एकेकाळी अण्णाभाऊ साठे म्हणायचे ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. त्याच पद्धतीची प्रक्रिया, त्याच पद्धतीचं वातावरण सध्याही निर्माण झालं की काय, हाही प्रश्न निर्माण होतो. सर्वसामान्य लोकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही, सर्वसामान्य लोकांचा न्याय मिळणार की नाही, याकडे आता सरकार काही लक्ष देणार आणि पीडितेला अन्याय नेमका कोणत्या स्वरूपामध्ये आणि झालेल्या अन्यायावर न्याय कसा मिळणार, हाही प्रश्न निर्माण होतो. लोकप्रतिनिधीला लोकांचा विकास करावा, जनतेची सेवा करावी आणि या देशाला सुदृढ आणि सक्षम बनवावं म्हणून लोकप्रतिनिधीला निवडून देतात आणि तेच लोकप्रतिनिधी इथल्या जनतेवर अन्याय आणि अत्याचार करतात. कोर्टामध्ये दाद मागायला गेलेल्या जनतेला तिथेही अन्यायाला सामोरे जावं लागतं. खालचा कोर्ट शिक्षा सुनावतो, अजन्म कारावासाची शिक्षा सुनावतो आणि वरचा कोर्ट गुन्हा सिद्ध झालेला असतानाही, गुन्हा मान्य झालेला असतानाही या सगळ्या गोष्टीवरती स्थगिती देतो आणि बलात्कार्याला जेलमधून मोकाट बाहेर सोडतो. म्हणजे तुम्ही त्याला पासच दिले की काय, जायचं गुन्हा करायचा जेलमध्ये जायचं, बाहेर यायचं, गुन्हा करायचा जेलमध्ये यायचं, बाहेर यायचं. म्हणजे हे कुठपर्यंत चालणार? जोपर्यंत असल्या बलात्कार्याला जेलमध्ये ठेचलं जाणार नाही, जोपर्यंत या अन्यायावर न्याय मिळणार नाही, तोपर्यंत इथली न्याय व्यवस्था, इथलं प्रशासन असंच राहणार. उन्नाव जिल्ह्यातील पीडितेला आता नेमका न्याय कोणत्या पद्धतीत मिळेल? सीबीआयने आणि पीडितेने उच्च न्यायालयामध्ये धाव जरी घेतली असली तरी सर्वोच्च न्यायालय याकडे कोणत्या दृष्टीने पाहणार? सर्वोच्च न्यायालय दिलेली शिक्षा पुन्हा तशी चालू ठेवेल की या स्थगितीला कायम ठेवेल, ही गोष्ट पाहण्यासारखी आहे. आणि यावर तुम्हाला काय वाटतं? पीडितेला न्याय मिळेल का? आणि या सगळ्या प्रकरणावर एकंदरीत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच अन्यायावर वाचा फोडणारे नवनवीन प्रोग्राम पाहायचे असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पडेल. धन्यवाद.